तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये। बऱ्याच दिवसाने मोठं ब्लॉग पडलेलं आहे आपल्या या चॅनलवरती आणि याचं कारण जे काही असणार ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी पुढे सांगणारच आहे। तर खूप दिवस झाले राईड नव्हता केलेलं, तर म्हटलं चला आता एक शॉर्ट स्पिन घेऊन यावे। आता मी जातो आहे बँड्रा रिक्लेमेशनला, आता दिवाळीच्या अगोदरच जातो आहे। बघूया आता तिकडे काय कसं काय लाईटिंग वगैरे केलं आहे, थोडंसं मजा येईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली ही शेवटची राईड असणार आहे आपल्या या NS 160 वरती, त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे। तर शेवटची राईड का असणार आहे हे पण मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगतो, तर हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा, मजा येणार आहे। ही आपण सकाळ सकाळी जे राईडला जातो ना बाहेर, हे ट्रॅफिक वगैरे काय लागत नाही। आणि आता हे बघा मी हायवेला आलो आहे, एवढा भन्नाट ट्रॅफिक आहे ना, काहीतरी मला वाटतं 7:15 7:30 झालेले आहेत संध्याकाळचे। आई शपथ, ट्रॅफिकमध्ये ना जाम वैताग येतो यार, आणि असं गरम होतं आहे काय विचारू नका। तर ही NS माझी NS 160चा शेवटची राईड मी याच्यासाठी बोलतो आहे, कारण आता पुढे म्हणजे काही दिवसानंतर याच्यानंतरचा जो व्लॉग येणार असणार तो तुम्हाला या गाडीवर नाही भेटणार, कुठली तरी दुसरी बाईक असणार आहे ती। आणि ती कोणती असणार आहे हे तुम्हाला मला जर तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तर तुम्हाला मी तिकडे स्टोरी वगैरे अपलोड करेनच, तुम्हाला दिसेल। तर आपली जर्नी आता या बाईकसोबत बस इथपर्यंतच होती या गाडीसोबत। म्हणजे खूप सारे असे अटॅचमेंट्स आहेत, मला ही गाडी द्यायची नव्हती। आता असं झालं आहे की गाडी मी ठेवू शकतो ही, पण आता कसं झालं आहे की जी मी बाईक घेतो आहे ती गाडी मी वापरणार प्लस ही गाडी वापरणार, म्हणजे दोन गाड्या मी बोलतात ना हँडल वगैरे करू शकतो, पण आपण ही गाडी फक्त सिटी टूरला वापरणार आणि ती गाडी फक्त बाहेर लाँग राईडला काढणार, त्या फक्त कामासाठी मी ठेवू। आणि बाकी वेळ फक्त मी तिला तशी उभी ठेवू किंवा हिला अशीच उभी ठेवू। याच्यामुळे काय होणार माहीत आहे, जी गाडीचा जो इंजिन असणार आहे किंवा आता जसं E20चा जो इश्यू चालला आहे टाकीमध्ये रस्टिंग वगैरे पकडायची, किंवा मला मग तेवढा दोघांना पण वेळ नाही देता येणार असं झालं आहे। तर मग माझं असं झालं की ही गाडी मी अशा हातामध्ये देतो आहे की म्हणजे ज्या व्यक्तीला देतो आहे तो ओळखीचाच आहे, तर अशा व्यक्तीला देतो आहे की त्यालासुद्धा या गाडीची गरज आहे। दुसरी गोष्ट, गाडी खूप म्हणजे बोलतात ना झिरो मेंटेनन्स, काहीच नाही। जर तुम्ही मी जसं की गाडीला 2 ते 3 महिन्यानंतर 1,500 ते 2,000चा फक्त सर्व्हिस करवतो, आणि छोट्या मोठ्या गोष्टी जसं झालं जसं की नटबोल्ट काही गेलं असेल तर ते चेंज करणं, त्यानंतर स्पार्क प्लग किंवा अजून काही गोष्टी असतील त्या छोट्या मोठ्या चेंज करणं, एवढ्याशा गोष्टी। बाकी ब्रेक ऑइल आणि ऑइल फिल्टर या सर्व गोष्टी तर होतातच सर्व्हिसला, त्या सर्व गोष्टी मी करतो आणि गाडी परत बॅक टू नॉर्मल म्हणजे जशी आहे तशी परत चालू राहते। गाडीचा या मायलेजसुद्धा खूप चांगलं आहे, काही इश्यू नाही आहे। फक्त द्यायचं कारण एवढंच आहे की मी 2 गाड्या हँडल नाही करू शकत, म्हणजे बोलतात ना तशा 2 बायका असतात, एका टायमाला एकच हवी, तसं माझा सिस्टम आहे की 2 नाही हँडल करू शकत। हिला मी तसंच ठेवणार, मग तिला चालवणार किंवा तिला काढणार, हिला असंच ठेवणार। त्या नादामध्ये मला असं वाटतं की नवीन गाडी जी येणार माझ्याकडे तिच्या एक्साइटमेंटमध्ये मी तिच्याकडेच लक्ष देईन, हिच्याकडे दुर्लक्ष होत राहील, आणि मग कुठे ना कुठे बोलतात ना ही मग काम काढत राहील। कधी हिचे काहीतरी सर्किट्स वगैरे, हे छोटे मोठे सर्किट्स आहे, आता गाडीला या कमीत कमी 5 साडेपाच 6 वर्ष झालेले आहेत, अजूनपर्यंत इलेक्ट्रॉनिकमध्ये काहीच इश्यू नाही मला दिलेलं आहे। आणि ॲजसच मी एवढे लाँग रन करतो, तुम्ही व्लॉग बघितले असतील माझे, गाडी कधीच मी हाय स्पीडला चालवत नाही। तर पहिल्यापासूनच आहे माझं की गाडी जर 160 cc आहे म्हटल्यानंतर मी गाडी ही कमीत कमी 70-80 कधी मला ओपन रोड मिळाला तर 90, पण जास्त वेळ तर 70-80वरच असतो। त्याच्यामुळे इंजिनवर काय जास्त एवढा लोड येत नाही, इंजिन अजूनही टॉप नॉच कंडिशनमध्ये आहे, अजूनही कुठे गाडीला जास्त अशी रस्टिंग वगैरे आली नाही किंवा काय नाही, त्यामुळे ठीक आहे। आता म्हणजे खूप म्हणजे बोलतात ना अटॅचमेंट्स खूप आहे, आता गाडीबद्दल काय बोलू मी, खूप अटॅचमेंट्स आहे। म्हणजे मी जेव्हा स्टार्टिंगला अर्निंग करायला लागलेलो, माझ्या अर्निंगच्या बोलतात ना ही जमवलेल्या पैशानंतर मी घेतलेली माझी पहिली बाईक आहे, आणि खूप सारे अटॅचमेंट्स आहेत यार। म्हणजे या गाडीवर मी फर्स्ट टाईम माझी जी राईड होती अलिबागची राईड केलेली, त्याच्यानंतर मी मोटो ब्लॉग बनवायच्या अगोदर मी फिरायचो, असं नाही की मी नाही फिरायचो। त्याच्यानंतर आपण याच्यावरती जी माझी पहिली राईड केली ती होती आपली अष्टविनायकची राईड, जी मी अक्षयसोबत केलेली।
मला वाटतं 2019 की 2020मध्ये मी स्टार्ट केलेले मोटो ब्लॉग स्टार्ट केलेला. त्यावेळेलाही मी अष्टविनायकची राईड केलेली याच्यावरती, आणि मग तिथून आपली ही यूट्यूबची जर्नी चालू झालेली. आणि ही गाडी मी तेव्हा रिप्रेझेंट करायला चालू झालेलो. गाडीवरनं मी बोलतात ना, गाडी घेतलेली ना जेव्हा, तेव्हा मी खूप सारे गाडीवरती मॉड्स करत होतो. जसं की समोर ही विंडशील्ड लाव, त्याच्यानंतर हे नकल गार्ड्स लाव, या सर्व गोष्टी. पण कुठे ना म्हणजे काही दिवसानंतर असं वाटायला लागलं की नाही यार, जशी गाडी आहे ना तशीच बेस्ट आहे. हे फालतूचे मॉडिफिकेशन करणं काहीच अर्थ नाही. म्हणजे ती जशी दिसते ना तिला तशीच ठेवली तर ती खूप चांगली होती. कारण मी जेव्हा ते लावलेलं ना सर्व, कुठे ना कुठे व्हायब्रेशन यायच्या, खडखड वाजत बसायचं. म्हटलं यार नको, चल जाऊ दे, सोडून दिलं मग ते. आणि म्हणजे बोलतात ना, आता शेवटची बाईक राईड करतं आणि असं ना थोडं असं बोलतात ना, मन असं भरून आलं की अरे यार, बोलतात ना का देतो आहे मी गाडी, ठेवतो ना हिला माझ्याकडे. पण नाही ठेवलं मी पहिलंच माइंडफुल. म्हणजे आता हा मोटो ब्लॉग पण मी बनवणार नव्हतो, पण मी बोललो की नाही बनवतो, एक शेवटची आठवण म्हणून माझ्याकडे राहिली. बोलतात ना, गाडी ज्या दिवशी मी देईन त्या दिवशी नक्की मी स्टोरी वगैरे टाकून अपडेट करेनच की मी कधी देतो आहे. आता ऑलमोस्ट 2-3 दिवसात मी गाडी देऊन टाकेन. आणि हो, दिवाळीला आपल्याकडे नवीन गाडी येईल असं. तर त्या गाडीवरचा मी व्लॉग वगैरे बनवेन, तुम्हाला सांगेन नक्की कोणती आहे, जी घेतो आहे ती वर्थ आहे की नाही. तुम्हालासुद्धा गाईड करेन जर तुम्ही बिगिनर असाल गाडी घेण्यामध्ये. मी जेव्हा बिगिनर होतो, माझी ही फर्स्ट बाईक होती. याच्या अगोदर पण एक होती माझ्या घरात, एक गाडी आहे पल्सर 150. तर बजाजचा इंजिन आहे आणि मला म्हणजे चांगले, अजूनसुद्धा ती गाडी चांगली आहे. त्या गाडीला कमीत कमी 18 वर्ष झाली. इंजिन टॉपनॉच कंडिशनमध्ये अजूनसुद्धा असं. तर रिव्ह्यू खूप चांगला आहे मला त्या गाडीला घेऊन. तर मी म्हटलं की चला यार, आपलासुद्धा हा बजाजचं इंजिन आहे आणि खरोखर म्हणजे बोलतात ना, वर्थ बाईंग आहे. जर तुम्ही बजाजचं इंजिन घेत असाल, वर्थ बाईंग आहे. मी आता जी दुसरी घेतो ती बजाजची नाही आहे. म्हणजे ते तुम्हाला कळेल आता 1-2 दिवसामध्येच की कसं आहे, कुठली गाडी घेतो, कुठली गाडी नाही घेत आहे ती. पण माझा जर मी याला लाँग टर्मसाठी रिव्ह्यू बघू, आता ही गाडी ऑलमोस्ट 51,000 किलोमीटर म्हणजे 51,000 किलोमीटर चालते आहे. आणि यानंतर मी माझा ओनरशिप रिव्ह्यू देऊ, जर तुम्हाला NS 160 जर बाय करायची असेल तर भाई डोळे झाकून तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही बिगिनर असाल, कॉलेज गोईंग स्टुडंट असाल, किंवा तुम्ही फक्त छोटा मोठं राईड करत असाल, प्रॉपर तुम्ही टूर करत नसाल ना, गाडीला छोटं मोठं मॉडिफिकेशन करून जर तुम्ही साईड स्टे वगैरे मिळतात बाजारात, तर मी कितीला घेतलेलं आहे, मी 3,500-3 हजाराला घेतलेले. म्हणजे प्रज्वलने घेतलेले. त्याने SGD ॲडव्हेंचर घेतल्यानंतर त्याचा पण तेच आता कारभार आहे. 2 गाड्या तो घेतो आहे, पण तेच होतं आहे की दुसऱ्या गाडीवरती दुर्लक्ष होतं आहे. पण हां, ॲडव्हेंचर जिथे आपलं मायलेज देत नाही, त्याच्यामुळे ती गाडी त्याने ठेवलेली आहे. तर मला तसं करायचं नव्हतं की भाई मी 2 गाड्या ठेवू आणि एकावरती नाइंसाफी आहे. जाऊ दे म्हटलं, गाडी आपण देऊया एका चांगल्या हातामध्ये. जेव्हा कोणाला ज्याला देईन मी तुम्हाला नक्की सांगेन कुठे जाते आहे गाडी, कुठे नाही जात आहे. आणि मी सांगत होतो करून एक्सपिरियन्स गाडीचा, गाडी एक नंबर आहे. आताची जी आलेली आहे ना ती कशी आहे मला माहिती नाही, कारण मी तिला चालवली नाही 160ला. मी त्याच्यामध्ये N1 मला वाटतं 250 की 200 चालवली. चांगली आहे ती, कारण ABS वगैरे ते ॲड झाले आहेत, त्याच्यामुळे चांगलीच असणार आहे. पण भाई हिच्यामध्ये ना काही तामझाम नाही, म्हणजे इलेक्ट्रॉनिकचा काही तामझाम नाही की कधी हा सर्किट उडाला, कधी तो सर्किट उडाला, असा काहीच तामझाम नाही. त्याच्यामुळे गाडी ही मला खूप रिलायबल वाटते. म्हणजे इझी टू मेंटेनन्स आहे. जर तुम्ही कॉलेजला वगैरे जात असाल, जर तुम्हाला एवढं गाड्यांवरती खर्च करायचा नसेल, मायलेज चांगलं हवं असेल, स्पीड तुम्हाला ऑलमोस्ट तुम्ही 60-70-80पर्यंत पकडून चाला. जर तुम्ही चालवणार असाल, कुठे गावी जायचं आहे, कुठे छोट्या मोठ्या टूर करायचे आहेत, ऑइल कूड सिस्टम असल्यामुळे जास्त पण गाडी हीट होत नाही. मी आता लाँग रनमध्ये एवढं चालवली आहे गाडी, मी 1 शॉटमध्ये गाडी 200-250 किलोमीटर खेचलेली, एवढं काही हिला फरक नाही पडलेला. तर मग तेच आहे माझा रिव्ह्यू म्हटलं तर. जर कोणाला NS 160 किंवा आत्ताची जर N160 कोणाला हवी असेल ना, तुम्ही डोळे ढाकून घेऊ शकता. कारण भाई खरोखर गाडी एक नंबर आहे मायलेजच्या हिशोबाने आणि सर्व काही गोष्टीने. तर बस एवढंच तुम्हाला अपडेट द्यायचं होतं की आपल्याकडे आता ही गाडी पुढच्या काही दिवसानंतर नसणार आहे. तर या गोष्टीसाठीच आता मी थोडंसं म्हटलं की चला जरा रिक्लेमेशनला जाऊया, तुम्हाला अपडेट वगैरे देतो, जरा सांगतो की काय गोष्टी कशा आहेत कशा नाही आहेत त्या.
ही जर्नी माझी फुल ग्रोईंग जर्नी जी आहे ती या गाडीने बघितलेली आहे. माझे अप्स अँड डाऊन्स या गाडीने बघितलेले आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये मला साथ दिलेली आहे. म्हणजे मला कधी कुठे कामावर जायचं झालं, आता माझं ऑलमोस्ट मी जिम ट्रेनर आहे म्हटल्यानंतर मला सकाळी उठून जिमला जायचं आहे किंवा माझे क्लायंट शिकवायचे आहेत. कधी असं नाही झालं की भाई मला सकाळ माझं उठणं कसं आहे की एक्झाम्पल 6चा जर क्लायंट असेल माझा, सकाळी 6ला मला जायचं असेल तर ऑलमोस्ट मी 5:30ला उठतो आणि घराच्या 10-15 मिनटावरच असल्यामुळे माझं कसं होतं की यार चल पटकन किक मारलं निघून गेलो, असं कारभार होतं. तर कधीच असं नाही झालं की सकाळी भाई गाडीने धोका दिला आहे की गाडी कधी चालतच नाही, काहीच इश्यू झाला आहे, छोट्या मोठ्या इश्यू झाला आहे. आणि मेन म्हणजे एक मला गोष्ट या गाडीची ना खूप आवडली, ती म्हणजे भाई ट्यूबलेस टायर. आत्ता मी भरपूर लोक मला बोलतात की भाई ॲलॉय व्हील स्पोक व्हील वगैरे हे ते, पण मी तुम्हाला सांगू गपचूप आहे ना, ॲलॉय घ्या आणि ट्यूबलेस टायर घ्या, वर्थ आहे. का माहिती आहे, कधी कुठे जर गाडी तुमची पंक्चर झाली, आता ही मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं माझ्या गाडीचा ना रिम बँड झालेला पुढचा, मी तो डायरेक्ट चेंजच केलेलं, नवीन 10-12 हजाराचा येतो, कंपनी थ्रू मी टाकून घेतलेला. तर गाडी माझी तेव्हा तिथे बेंड झाली, टायरमधून पूर्ण हवा गेलेली. टायर चांगला होता, फक्त ॲलॉय बेंड झालेला, क्रॅक गेलेला. गाडी मी पनवेलपासून ते माझ्या घरापर्यंत म्हणजे ऑलमोस्ट 30-35 किलोमीटर मी गाडी अशीच चालवून आलेलो, काहीच झालं नव्हतं गाडीला. म्हणजे जर गाडी कधी तुमची बसलीसुद्धा ना, काही मोठा असा इश्यू झाला ना, तरीसुद्धा तुम्ही बाईक चालवू शकता, हे म्हणजे नक्की. तर मग कधी तुम्हाला गाडी घ्यायची झाली की खरोखर यार तुम्ही बोलता ना ट्यूबलेस आणि ॲलॉय या गोष्टी बघाने घ्या. स्पोक वगैरे घेत बसलात तर तुम्ही मग कधी गाडी पंक्चर झाली ना, मग आहे तुम्हाला शोधा, मग तुम्हाला एखादा बोलतात ना पाना पक्कडवाला तुम्हाला शोधायला लागणारच आहे, पंक्चरवाला शोधायला लागणारच आहे, त्याच्याशिवाय दुसरा तुम्हाला काहीच ऑप्शन नाही. बाकी काय सांगत आहे या गाडीबद्दल यार, खरोखर म्हणजे किती वेळ आता बोललो असेल मी ब्लॉगमध्ये की नाही, मनच नाही करत आहे माझं की गाडी काढू म्हणून. मी खरोखर म्हणजे खूप साथ दिली आहे गाडीने मला आणि मजा येते ही गाडी चालवायला ना, काहीच इश्यू नाही. मी आता हिला मस्तपैकी असं टुरिंग सीट वगैरे लावून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे तर अजूनही कम्फर्टेबल झालेली आहे. काहीच मला असा फरकच नाही पडत आहे की गाडीमध्ये मला काय छोट्या मोठ्या गोष्टी पण ज्या होत्या त्यासुद्धा मी फिक्स केलेल्या आहेत. ठीक आहे, तुम्हाला आता कुठेतरी मी थांबतो आणि जरा गाडीचं आपलं ना एक शेवटचं असं सिनेमॅटिक मी थोडंसं दाखवतो की गाडी कशी आहे, सिनेमॅटिक शॉट्स दाखवतो मी तुम्हाला. थांबूया इकडे. खरोखर यार गाडीने एवढं साथ दिलं आहे ना, काय सांगू. तर भाई बोलतो ना, आभार मानले पाहिजे मला या गाडीचे. तर भाई थँक्यू एवढा टाईम माझ्यासोबत राहण्यासाठी. आणि आता जी मी ही गाडी देतो आहे ज्याला, त्याच्यासोबतसुद्धा तसं राहा जसं तू माझ्यासोबत राहत होतीस. तर चला हा ब्लॉग आता इथेच एंड करतो. आणि भाई ट्रॅफिक बघा यार, आईच्या गावाच्या ट्रॅफिकच्या. चला तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली, आपल्या या शेवटच्या NS 160ची राईड कशी वाटली ना, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सबस्क्राईब नक्की करा, कारण जी आता गाडी येणार आहे ना भाई, फुल धमाल आहे त्या गाडीवरती. चला तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि हो, तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.